सलामीजोडी मैदानामध्ये आपण पदे सुजित पाटील आणि समवेत निशान पाटील तर गोलंदाजीला सुरुवात करेल हृदय स्मृती अलीमगड संघाकडून अलीमगड एक्सप्रेस हिमांशु पाटील. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. स्ट्रायकर फलंदाज निशान पाटील तर नॉन स्टेटला सुजित पाटील. वेलेगावचे जे प्रतिष्ठित नागरिक असतील त्या सर्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठाची सोहळा व्हायची आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सलामीजोडी मैदानामध्ये निशान पाटील विथ सुजित पाटील तर सलामीचं पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाज हिमांशु पाटील सज्ज होतोय. पावलप्याचे षटक आणि पावलप्याच्या षटकामधील पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न बरोबर 10:30 वाजता पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलेला आहे. 10:30 पावलप्याचं पहिले षटक मार्गस्थ आणि पावलप्याच्या पहिल्या षटकामध्ये क्षेत्राची विरचना आपण पाहू शकता. 2 क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र मेच टाइम फटका आहे. नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू पडतोय तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. एकेरी धावेने अकाउंट ओपन होत आहे. जयदुर्ग सूर्य संघाचं एकेरी धावेने अकाउंट ओपन केले फलंदाज निशान पाटील या फलंदाजाने. पहिले षटक प्रगतीपथावर 30 सर्कलच्या बाहेर जे क्षेत्ररक्षक आहेत 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह मध्ये तैनात केला गेलेला आहे. इतर क्षेत्ररक्षक 30 षटकाच्या सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये 20 सेफ मध्ये थर्ड मॅन फाईन लेग पॉइंट कव्हर मिड ऑफ आणि मिड ऑन बादोय आणि स्क्वेअर लेग. पावलांचा वापर करून गॅप शोधलेला आहे. कार्पेट सारी चेंडू जातोय कव्हर रिझनकडे. मात्र 2 धावा घेण्यापासून थांबवू शकले नाही फलंदाजांना. दुहेरी धावेने अकाउंट ओपन करतोय सुजित पाटील आणि संघाची धावसंख्या 3. यायला मात्र पंच केलेल्या चेंडूला आणि चेंडू निघून जातोय कव्हर पॉइंट रिझन कडे. सीमा पार चौकार. पावलप्याच्या षटकामध्ये टिपिकल फटका आपण पाहतोय. फलंदाज सुजित पाटीलच्या बॅट मधून चौकाराने संघाची धावसंख्या 7. चांगली सुरुवात जयदुर्ग सूर्य संघाकडून केली जाते. पोर्टुगल संघाचे संघनायक गुरुनाथजी थले यांचे आगमन झालेले आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच माजी कर्णधार नारायण पाटील यांचे आगमन झाले त्यांचं हार्दिक स्वागत आहे. अल्पेशजी पाटील यांचे ते आगमन झाले त्यांचे हार्दिक स्वागत आहे. व्यापीठाईजवर अनेक ग्रामस्थ आपण पाहतोय. इथे मात्र लेफ्ट स्वीप आणि चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्कोर लेग मधून सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुरेख फलंदाजी आपण पाहतोय. अगदी आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. सुजित पाटील याच्या बॅट मधून हा सलग दुसरा चौकार. चौकारने धावसंख्या येतोय 11. धावसंख्या 4 ने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11 धावा. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते सूर्य या संघाकडून. बॅकफुलला जाऊन पंच केलेल्या चेंडूला पुन्हा एकदा आणि हा चेंडू निघून जाईल सीमा पार. पाहूया पंचांचा काय इशारा होतोय. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जात आहे आणि हा षटकार. आक्रमण आणि आक्रमणच पाहायला मिळते या षटकामध्ये. आपण बघतो सुजित पाटील याच्या माध्यमातून पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जयदुर्ग सूर्य संघाची धावसंख्या बिनबाद जिंदाबाद 17 धावा. पावलप्याच्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल फलंदाजी जयदुर्ग सूर्य संघाकडून पाहायला मिळते. खास करून सुजित पाटील पहिल्या षटकामध्ये आक्रमक पाहायला मिळाला होता.
17 धावा बिनबाद चांगली सुरुवात अगदी आक्रमक सुरुवात पावलाच्या षटकामध्ये केली गेलेली आहे जयदुर्ग सूर्य या संघाने. वैयक्तिक 16 धावसंख्येवर सुजित पाटील फलंदाजी करतोय. 4 चेंडूचा सामना केलेला आहे तर दुसऱ्या बाजूला निशांत पाटील 2 चेंडूचा सामना करून 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी ट्रॅकवर राधाई स्मृती अलिमकर संघाकडून गोलंदाज सज्ज होतोय. मोनिश पाटील. मोनिश पाटील दुसरं षटक घालण्यासाठी आलेला आहे तर सामोरे जाईल फलंदाज निशांत पाटील. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न बीट होतो एक्स्ट्रा आणि चेंडू निघून जातोय लॉंग शॉप रिझन मधून सीमा पार. सावकार पंचांचा नो बॉलचा इशारा देखील आलेला आहे. 1+4 अशा प्रकारे 5 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील. ग्राउंड मध्ये जे पंच आहेत त्यांचा निर्णय हा अखेरचा असणार आहे कारण रिव्ह्यूची कुठलीही सुविधा इथे उपलब्ध नसणार आहे. धावसंख्या 2-2 22 धावा. पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. पाहूया फ्रीट वर बिग हिट पाहायला मिळेल का. निशान स्ट्रायकर एंडला. इथे मात्र चांगला चेंडू आणि फलंदाज बाद. पहिला फलंदाज बाद होतोय जयदुर्ग सूर्य संघाचा. निशान पाटील याची खेळी संपुष्टात येते. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला गावदेव वेले विपक्ष चेरोबाबी कोणगाव या दोन संघामध्ये. चेरोबाबी कोणगाव संघाचे ते आगमन झालेले. गावदेव वेले संघाने एक आपण पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. नेक्स्ट मॅच चेरोबाबी कोणगाव विरुद्ध गावदेव वेले या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. जिशे मान्यता प्राप्त ही तिसरी स्पर्धा आपण पाहतोय. पहिली स्पर्धा चौथ्यावर मानकुले आयोजित मानकुले मैदानावर खेळली गेली होती. ज्या चषकावर नाव कोरलं होतं युग 11 जयप्रजंग भावाले 20 संघाने. तर दुसरी स्पर्धा पिंपळाच्या मैदानावर गावदेवी बापगाव चषक पाहिला होता. ज्या चषकाचा मानकली जय हिंद देवरुंग संघ राहिला होता. जीसीएच्या 2 फायनलींचा विचार केला तर नक्कीच दोन्ही फायनल एकाच पट्ट्यामध्ये गेलेले आहेत. आज भावाले 20 संघाला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. ज्या संघाने जीसीएचा पहिला चषक जिंकण्याचा पराक्रम मानकुली मैदानावर केला होता. ही तिसरी स्पर्धा जीसीएची आपण पाहतोय. यानंतर चौथी स्पर्धा आपण अध्यक्ष चषक प्रेसिडेंट कप पाहणार आहोत. नवीन बॅटर अक्षय पाटील. इथे मात्र अक्षय पाटील याने चेंडूला भिरकून दिलेला आहे. सीमा पार लॉंग वरून षटकार. हे तो सीधे साधे अक्षय नाहीये. आले आले षटकाराने आपला अकाउंट ओपन केलेला आहे. आपण रिप्ले मध्ये पाहतोय या चेंडू स्लॉट मध्ये आणि अक्षय पाटील याने त्या चेंडूला पाठवलेला आहे पार्किंग प्लॉट मध्ये. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. धाव प्ले करू 28 धावा 28. लॉस फॉर द 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र पुन्हा एकदा आणखीन एक षटकार. 2 में 2 ठोक डाले. सलग 2 चेंडू मध्ये 2 षटकार. हा तर खूपच लांब गेलेला आहे. धावसंख्या पुन्हा एकदा 6 ने वाढून होती. ती धावफलकावर 34 धावा.
आक्रमण आक्रमण आणि आक्रमणच आपल्याला पाहायला मिळतंय. नो एक्का दुक्का सीधा छक्का, दोन छक्के आपण पाहतोय अक्षय पाटीलच्या बॅट मधून. दोन षटकार आणि तेही सलग आहेत. षटकारांची भाषा बोलताना आपण वागले दागरा नित्त हांडी भांडी सगळी फोडता तुमची. हा नक्कीच अक्षय पाटीलच्या बाबतीत हे म्हणता येईल ज्याप्रमाणे त्यांनी सुरुवात केलेली आहे. पाहूया या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आतिश पाटील बिंदास आणि सुशांत पाटील या तीन फलंदाजांनी षटकारांच्या हॅट्रिकचा विक्रम केलेला. चौथा फलंदाज इथे अक्षय पाटील बनेल का पाहावं लागेल षटकारांच्या हॅट्रिकवर. इथे मात्र वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये चेंडू जातोय. तो एक सिंगल रन्स पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 35-35. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण सामना पद्धत जयदुर्ग सुरई विपक्ष राधाई स्मृती अलिमगर या दोन संघामध्ये. मोनिश पाटील यावेळी सामना करत फलंदाज सुजित पाटील. कार्प्याच्या सहारे चेंडू निघून जातोय एक्स्ट्रा कोरिझन मध्ये. क्षेत्रक्षेत्र तिथे थोडस खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतं आणि परिणाम स्वरूपात 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. 2 धावेने संघाच्या धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या धावफलकावर 37 धावा 37. लॉस फॉर 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आजच्या दिवसामधील पहिला सामना आपण पाहतो जयदुर्ग सुरई विपक्ष राधाई स्मृती अलिमगर या दोन संघामध्ये. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकला नव्हता फलंदाज. लेग पॅचचा इशारा होतो पंचांकडनं. आव्हान तिथून धाव आणि आव्हानतर धावेने दुसऱ्या षटकाची समाप्ती झालेली. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकांची समाप्तीनंतर जयदुर्ग सुरई संघाची धावसंख्या धावफलकावर 1-38. नेक्स्ट मॅच आपण पाहणार होतो चेरोबाई कोंडगाव विपक्ष गावदेव वेले या दोन संघामध्ये. गावदेव वेले संघ आपल्याला घरच्या मैदानावर खेळताना पाहायला मिळेल. विपक्षी चेरोबाई कोंडगाव. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 चौकार हॅट्रिक, 3 षटकार हॅट्रिक आणि 2 विकेट हॅट्रिक पाहायला मिळाले आहेत. कालच्या दिवसाचा विचार केला तर संपूर्ण दिवसामध्ये 40 चौकार, 30 षटकार आणि 67 विकेट्स हा संपूर्ण लेखाजोखा धनाजी पाटील मास ज्यांची कामगिरी आता मात्र पाहायला मिळते खास त्यांच्या माध्यमातून पोहोचवला जातोय. चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये धनाजी पाटील 2 in 1 अगदी समालोचन आणि गुणलेखन त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेलं आहे. मुकेश पाटील गोलंदाज येतोय. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि इथे मात्र जावं लागेल फलंदाजाला डगॉटच्या आसऱ्याला. फलंदाज बाद होतोय सुजित पाटील झेलबादच्या रूपाने. दोन्ही सलामीचे फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. पहिला फलंदाज निशांत पाटील बाद झाला होता आणि त्यानंतर नुकताच बाद झालेले सुजित पाटील. पहिला फलंदाज 22 या धावसंख्येवर बाद झाला होता आणि आताचा फलंदाज आपण पाहतोय 38 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. नवीन फलंदाज केतन पाटील अष्टवेल खेळाडू आपण पाहतोय. गेल्या वर्षीचा हंगाम केतन पाटील याने गाजवला होता. सुजित पाटीलचा चांगले फॉर्म आपल्याला पाहायला मिळाला होता. ऑलराऊंडर लिस्ट मध्ये केतन पाटील नंबर 1 वर गेल्या वर्षी रँक करत होता. चांगले प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं.
पावलांचा वापर करून हा फटका ऐकलाय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक हिमांशू पाटील याच्याकडून डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न, मात्र एक सोटी धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. सिंगल संघाची धावसंख्या 39. पहिला सामना आपण पाहतो जयदुर्ग सुरई विपक्ष राधाई स्मृती अलिमगर या दोन संघामध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मुकेश पाटील अलिमगर संघाकडून तिसऱ्या षटकात आलतोय. मुकेश पाटील यावेळी सामना करेल फलंदाज अक्षय पाटील. इथे मात्र दिशा भरकटले पंच इशारा करतात की हा चेंडू वाईट आहे आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावा लागेल. दरम्यान धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या 40. इथे मात्र ऑन साइडला चेंडू रोल आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मौका भी दिया और चौका भी दिया. या चौकारीने संघाची धावसंख्या डबल फोर 44 धावा. चांगली धावसंख्या जयदुर्ग सूर्य संघाची पाहायला मिळते. 2 फलंदाज जरी बाद झाले असले तरी इथे मात्र टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतो हवाई सफर. षटकार. धावसंख्या 6 ने मुसंडे मारते. धावसंख्या 6 ने वाढून होते. धाव प्लेवर 50 धावा. अर्धशतकी पूर्ण झालेले आहे जयदुर्ग सूर्य संघाचा. यानं सामना आपण पाहणार चेरोबाबी कोणगाव. तर चेरोबाबी कोणगाव संघटनेने भूषणजी थले यांची संपर्क साधायचा आहे. वेलेगावचे दशरथजी पाटील यांचं त्या आगमन त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अर्धशतकी पूर्ण झालेलं आहे. 50 आपण पाहतोय जयदुर्ग सूर्य संघाची. चांगली धावसंख्या. या स्पर्धेमधील हायेस्ट स्कोर सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम 80 आहे. येणार बोरपाडा संघाच्या नावे आहे, ज्यामध्ये बिंदास लसन सलग 5 चेंडूमध्ये 5 षटकांचा समावेश होता. इथे मात्र अपील पंच फेटाळून लावतात. तोपर्यंत फलंदाज 2 धावा इथे पूर्ण करतायत. लेग बादचा इशारा तो पंचांकडनं. आमचे सहकारी समालोचक कॉमेडी विथ कॉमेंट्री नेहमीच ज्यांचा उल्लेख मी करतोय बाबूशाह सर यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि आज मात्र भरपूर मनोरंजन होणार आहेत यातील मात्र शंका नाही. नक्कीच आगले विगले शैली आपण त्यांची नेहमीच ऐकतोय. 80-40 सर्वच घेऊन ते आलेले आहेत. इथे मात्र आणखीन एक मोठा फटका आणि चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धाव फलकावर 58 धावा. 58. आपण सामना पाहतोय जयदुर्ग सूर्य विपक्ष राधाई स्मृती अलिमगर या 2 संघामध्ये. तीन षटकांची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्ती अंती जयदुर्ग सूर्य संघाची धावसंख्या धाव फलकावर 58 धावा. 58 लॉस फॉर द 2 विकेट इन ऑफ द 3rd ओव्हर. आमचे सहकारी समालोचक बाबूशाह सर यांचं इथे आगमन झाले. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मॅन फ्रॉम देवीचा वाडा पनवेल इथून नक्कीच ते आलेले आहेत आणि त्यांचा आवाज आपण नक्कीच सुपर संडे मध्ये एक सुपर समालोचक आपल्यामध्ये आहेत. नक्कीच त्यांची विनोदी शैली ज्यांचा उल्लेख मी नेहमीच करतोय की कॉमेडी विथ कॉमेंट्री विथ कॉमेडी आणि त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल. सेकंड इनिंग मध्ये नक्कीच आपण त्यांना ऐकणार आहोत. शेवटचे षटक आणि शेवटचे षटक आल्यासाठी गोलंदाज भावेश पाटील आता मध्ये गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय.
एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 59-59. आजच्या दिवसामधील पहिला सामना आपण पाहतो जयदुर्गा सुरई विरुद्ध राधाई स्मृती अलिमगर या दोन संघामध्ये. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला चिरोबाबी कोणगाव विपक्ष गावदेव वेले, त्यानंतर नक्षत्र इंडोबाच्या चौधरपाडा विपक्ष सुमित कुमार केवणेद्वे, त्यानंतर युग 11 जय बजरंग भावाले बी चौथ्यावर मानकुली चषकाचा विजेता संघ विपक्ष जय सोनवाई वडवणगार. इथे मात्र ऑन साइडला चेंडू टोललेला आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या दुहेरी अंकाने पुरुष रखते. धावसंख्या 2 ने वाढून होते. धावप्लेकर 61 धावा. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र आपण पाहतोय डाऊन द लेग स्टंप पंचांच्या हात समांतर धाव मिळेल वाईट चोरपणे आव्हांतर आणि आव्हांतर धावणे संघाची धावसंख्या 62. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम येणार बोरपाडा संघाच्या नावे आहे, ज्याने 4 षटकामध्ये तब्बल 80 धावा कुठून काढल्या आहेत आणि त्यामध्ये बिंदास लसने याच्या 44 धावांचा नक्कीच याचा वाटा होता, ज्यामध्ये सलग 5 चेंडूमध्ये 5 षटकांचा समावेश होता आणि शेवटच्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला होता. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील, पंच संमत नाहीत. तोपर्यंत एक सिंगल रन्स पूर्ण करतात फलंदाज. लेग बादचा इशारा पंचांचा आलेला आहे आणि धावसंख्या एकेरी धावने वाढते. 63 धावा 63. आजच्या दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय. आपण पाहत आहात सुर्गे मोनिका स्मृती चषक 2023. आज स्पर्धेचा फायनल डे आणि फायनल डे मधील फर्स्ट मॅच. इथे मात्र डाऊन द ग्राउंड फटका केलेला स्टेट हिट. क्षेत्ररक्षक आहे हिमांशू पाटील स्टेट लॉंग ऑफ रिजन मध्ये. धावसंख्या 64. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. भावेश पाटील याचं कौतुक करावं लागेल, ज्याप्रमाणे त्याने गोलंदाजी हाताळलेले आहे. मोठे फटके खेळण्याची मुभा आतापर्यंत दिलेली नाही. जरी हाणामारीचं षटक असलं तरी मात्र हाणामारी करू दिलेली नाही प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना. इथे मात्र हाणामारीचा फटका आणि चेंडू निघून जाईल सीमापार षटकार. शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. सत्तर धावा आपण पाहतोय. डेंजर झोन मध्ये खरं तर धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये ही धावसंख्या नक्कीच चांगली मानता येईल आणि ते चॅलेंजिंग स्कोर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जयदुर्गा सुरई संघाच्या फलंदाजाने आक्रमक फलंदाजी केली. अक्षय पाटील सुजित पाटील असो, या 2 फलंदाजांना नक्कीच चांगली फलंदाजी केलेली आहे. इथे मात्र ऑन साइडला चेंडू टोललेल्या क्षेत्ररक्षक तिथे मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्विक थ्रो मात्र 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. तर 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. निर्धारित 4 षटकामध्ये जयदुर्ग सुरई संघाने धावपलकर धावा जोडलेल्या त्या 72 आणि 73 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे राधारी स्मृती अलिमगर या संघासमोर. अक्षय पाटील नाबाद 39 धावांचं योगदान दिलेल्या 11 चेंडूचा सामना करताना चांगली फलंदाजी त्याची पाहायला मिळालेली आहे. तर सेकंड इनिंगला सुरुवात होण्या अगोदर आपण ओली टॉसकडे चिरोबी कोणगाव विपक्ष गावदेव वेले या 2 संघांमधील नेक्स्ट मॅच दुसरा सामना पाहायला मिळेल. तर दोन्ही संघनायक आपण टॉससाठी या चिरोबाबी कोणगाव संघाचा संघनायक आणि गावदेव वेले संघाचा संघनायक.
पुढील सामना आपल्याला पाहायला मिळालेला गावदेव वेले विरुद्ध चेरोबाबी कोणगाव या दोन संघामध्ये. विकेट किए हैं और पहली 2 गेंद में देखिए विकेट गिर चुका है। और खास करके देखिए बात करेंगे टीम के जो सर सेनापति हिमांशु पाटिल। कभी कभी ऐसा होता है, महर्ष जी कहते हैं ना, दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा, और कभी कभी वही रुलाती है सबसे ज्यादा। बल्ला थोड़ी जल्दी ले लिया भाई, बड़ी अच्छी टीम है ये टीम। देखिए 2 दिन पीछे अगर जाए तो हम सरदिल ट्रॉफी मात्रेपड़ा नाइट में जुड़े थे। लाजवाब बल्लेबाजी इनकी, हमेशा मिडिल ऑर्डर बहुत लाजवाब बल्लेबाजी वहाँ किए थे। लेकिन दुर्भाग्यजनक की बात थी क्योंकि देर रात बहुत काफ़ी हो चुका था, 3:30-4, जहाँ पर अंतिम मैच में इनका रन नहीं आया, शायद क्वालिफाई से बाहर हो गए। ये तो बहुत बढ़िया लाजवाब प्रदर्शन था। और निश्चित रूप से मिडिल ऑर्डर इनकी एकदम से मजबूत है। लेकिन 24 गेंद का ये मुकाबला है, यानी 4 ओवर का मैच है। तो चलिए बात करेंगे यहाँ पर चिरवा कौन बहुत टीम के कप्तान और उसके साथ साथ बात करेंगे गावदेवी वेले टीम के कप्तान। चलिए दोनों टीम के कप्तान एकदम से होम ग्राउंड पर खेलेंगे। और यहां से देखिए शुरुआत से कहीं ना कहीं थोड़ा मुश्किल में डालते हुए जय दुर्गा सूर्य टीम। देखिए इनके अंदर भी देखिए बात करेंगे, अनुभव खिलाड़ी बहुत सारे हैं जिसका बेनिफिट फायदा मिलता रहता है। अभी तक देखिए 5 गेंद हो चुका है, कोई रन नहीं भाई, ये दिक्कत बनाएगा। कहते ना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। दुनिया में कोई भी चीज मुश्किल नहीं होता है, हम जल्दबाजी में मुश्किल बना लेते हैं। आगे निकले इस बार भी गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं भाई। कहते ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए, क्योंकि 73 का आपको पीछा करना है। और जहां पर पहला ओवर बात करेंगे, वो क्या कमाल का ओवर रहा भाई, तालियां तो बजनी चाहिए। मैडन ओवर विकेट निकलता हुआ, क्या कमाल का स्पेल रहा भाई। केतन पाटिल देखिए भाई, बात करेंगे ना महर्षि बतौर लेफ्ट हैंड गेंदबाज सुभाष धुमाल सर भी जानते हैं कि मिचेल स्टार्क को 24 करोड़ में खरीदने का मतलब क्या था। सुभाष सर बात करेंगे अगला मैच का टॉस किया जाएगा। चलिए दोनों कप्तान से तर दोन्ही संघामध्ये टॉस केला जाईल। गावदेव वेले विपक्ष आपण पाहणार तर चेरोबाबी कोणगाव या दोन संघामधील टॉस केला जाईल। आणि टॉस करण्यासाठी विनंती करेन चेतन पाटील साहेबांना, तसेच नरेश पाटील साहेबांना की आपण या, नागेश पाटील साहेबांना की आपण आपल्या सोबत असे टॉस करायचं आहे। खेळणारे संघ आपण पाहणार आहोत गावदेव वेले आणि चेरोबाबी कोणगाव हे दोन संघ, आणि या दोन संघामध्ये टॉस केला जातोय। आमच्या मान्यवरांच्या सोबत असते हा टॉस केला जातोय, हे आपण पाहू शकता। तो चलिए टॉस किया जा रहा है। एक तरफ देखिए तगड़ा यहाँ पर फाइट है देते हुए सूर्य टीम है। अब देखिए दबाव जो था ना यहाँ पर जय दुर्गा सूर्य टीम के ऊपर, मैं कहूँगा जो शुरुआत पर मैंडेटरी पावर प्ले, और ये चलिए भाई टकराव खास होता हुआ। अगर बल्लेबाजी की तरफ थोड़ा चलिए विकेट पर गिरे, शायद ज्यादा दिक्कत में नहीं है ना, ज्यादा तकलीफ में है तो फिर इशारा कीजिए। बहुत सारे टूर्नामेंट में देखिए सब चीजें होती रहती है। गेंद की बात करेंगे, गेंद देखिए यहाँ से 2 गेंद 2 रन, 1 गेंद हुआ है 2 रन यहाँ से कंप्लीट होता हुआ। तो चलिए बड़ी सी टारगेट है, लेकिन कहते ना किसी की अच्छाई ने हमें मार डाला, किसी की बुराई ने हमें मार डाला। बस तो गई थी निशांत पाटिल सुजीत पाटिल की बल्लेबाजी से, लेकिन उसके बाद जो 39 रनों की इनिंग्स यहाँ पर खेल गए भाई 1 डाउन के ऊपर, ना हम अमिताभ, ना हम दिलीप कुमार, ना हम किसी हीरो के बच्चे,
ये थे भाई सीधा साधे अक्षय अक्षय पाटिल। 39 रनों का एक बहुत बढ़िया इनिंग्स रहा और जिस इनिंग ने देखिए ताबड़तोड़ एक अच्छा टारगेट सेट कर दिया। तो इस हिसाब से देखिए बात करेंगे जरी हमारी आलिमगढ़ टीम को देखिए एकाक बल्लेबाज को मोहरा बनना होगा। यहाँ से कितना पीठ दिखाओगे तो मौत पाओगे, सामना करोगे तो जीत पाओगे। जिंदगी में बहुत चीजें देखिए मुश्किल से मिलती है और मुश्किल डिफिकल्ट रोल है ना हमेशा एक अच्छे एक्टर को दिया जाता है। लेकिन ये चले रिवर्स स्विच हिट भाई, यहां से मंजिल तक नहीं पहुंच सकते हो। एकाक चौके छक्के देखिए आपको मिल सकता है लेकिन 73 तक पहुंचना बहुत मुश्किल। निराश चेहरा देखिए यहां से। आज बात करेंगे एक सेमीफाइनल एक फाइनल मुकाबला खेला जाएगा। पहला देखिए एक सेमीफाइनल हो चुका है और फाइनल में पहुंचने वाली टीम की बात करेंगे। दरम्यान आगमन होतोय सुनीलजी पाटील, योगेशजी म्हात्रे आणि निवृत्तीजी पाटील यांचं। या तिन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे, मोस्ट वेलकम। चौथा इरावा देखिए मानकुले टीम है पहले देखिए फाइनल में प्रवेश कर चुकी है और अभी माली देखिए यहाँ पर त्यांच्या समोर संतोषजी पाटील यांचे आगमन झाले, त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। कल के दिन के बाद देखिए बात करेंगे ब्राह्मण बटाली टीम देखिए कल टॉप 4 में क्वालिफाई की है लेकिन आज जो टीम सुपर 4 में पहुंचेगा उस टीम के साथ देखिए दूसरा सेमीफाइनल मैच खेला जाएगा। आज हमारे साथ देखिए 1 साल के बाद है मास जी पाटिल, देखिए स्वागत है आपका निश्चित रूप से। भिवंडी में इस साल देखिए बात करेंगे थोड़ा सा सफर बहुत जल्दी शुरू हो चुका है। ये देखिए भाई मन तोड़ चुके हैं, उम्मीद छोड़ चुके हैं और जय दुर्गा सूर्य टीम देखिए भाई अच्छा क्रिकेट देखिए इन्होंने भी जाकर रायगढ़ में काफी मर्तबा अच्छा अपने प्रदर्शन दिखाए हैं। हर किसी का बात करेंगे ना सुबह सर दिन वक्त कहते हैं ना वक्त बुरा रहता है रक्त बुरा नहीं। जब आपका वक्त बेहतर हो फिर आप कहीं भी किसी भी इलाके में लीजिए किसी भी टीम के खिलाफ आप आपका बेस्ट परफॉर्मेंस दे सकते हो। डीजे ओम फटो देखिए बात करेंगे लाइव टेलीकास्ट हम देख सकते हैं, बहुत बढ़िया। देखिए टेनिस क्रिकेट में देखिए जिस तरह से खिलाड़ी उभर कर आते हैं, कमेंटेटर उभर कर आते हैं, अंपायर उभर कर आते हैं, उसी तरह से लाइव टेलीकास्ट। लेकिन कहते हैं ना किस्मत में जो लिखा है वो तो मिलता है लेकिन अगर कुछ ज्यादा पाना है तो मेहनत करना होगा। मैं ओम फटो को बस यही कहना चाहूंगा, मेहनत करिए। नो बॉल अच्छी क्लियरिटी क्वालिटी से इस टूर्नामेंट को कवर भी किया जा रहा है। वही तो किस्मत का लिखा हुआ देखिए वो तो आपको मिलता है सुभाष सर, लेकिन जो मेहनत से मिला हुआ उसको आपको मेहनत करना होगा भाई। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहां से निराश करेगा भाई, 3 रन बनाए। चलिए यहां से दिशा से भटके भाई, नजरें हटी लेकिन से अच्छा फील्डिंग देखने को मिली। यहां पर बात करेंगे सुभाष सर, कुछ मैदान की भी तैयारी हुई है। वापस देखिए मैदान के ऊपर से बेहतर एक छोटी सी पहाड़ी के बीच में देखिए ये मैदान देखिए, यहाँ पर हमेशा देखिए कहते ना शीतल एक ठंडी हवा बहती है और कहते ना लोहा जब ठंड रहता है तब मजबूत रहता है। और ऐसे क्लाइमेट में देखिए बात करेंगे देखने वाले भी मजबूत रहेंगे और खेलने वाले भी मजबूत रहेंगे और सुनाने वाले भी।
शायद ये मुकाबला थोड़ी सी अभी तक बात करेंगे एक तरफा चल रहा है, और शायद अगर टोटल थोड़ा छोटा होता तो हम और जान डालने की कोशिश करते, लेकिन पहला ओवर में देखिए बात करेंगे ना, एकदम से बैकफुट में टीम को भी ढकेल दिया और कमेंट्री बॉक्स को भी ढकेल दिया। होता है वक्त जब बुरा हो तो फिर कुत्ते, बात करेंगे वक्त बुरा हो तो शेर को कुत्ता भी घेर लेता है, अगर वक्त अच्छा हो तो फिर आप शेर से भी नहीं होता। धुमाल सा देखिए गोरसाई पावर टीम देखिए बहुत सारी टूर्नामेंट में हम देखते हैं बेहतर प्रदर्शन रहता है, हर किसी का दिन वक्त रहता है। अभी उस टीम में देखिए युवा पीढ़ी है एकदम से, और अच्छी परफॉर्मेंस देखने को मिल रही है। अभ्यास, प्रैक्टिस और मैचेस, एक जोश जज्बा जुनून है। भावेश लीजिए, सूरज लीजिए, पवन, सोचे 2, 3, 4 साल बाद उनकी भी शादी हो जाएगी। फिर से वो टीम आपको इसे भी देखिए आदरणीय भावेश पाटिल साहब, और उनके साथ साथ देखिए बात करेंगे सूरज शैलेश मात्रे साहब, देखिए बात करेंगे तस्वीर रखते हुए। स्वागत है यहाँ पर। मार्च से देखिए बात करेंगे हमारे साथी स्कोर, बहुत बढ़िया जानकारी देते हुए, और लगातार देखिए कितनी गेंद आउट हो चुकी है भाई, 7 गेंद, बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर लाइव टेलीकास्ट ओम फोटो हवा में है कि ओम फोटो, मेरी मतलब ये शादी हल्दी बहुत अच्छे फोटोग्राफर भी शायद है, पहचान वहां से देखिए ओम फोटो हम पहचान जान सकते हैं यहाँ से। और नहीं, सब चीज आपके अंदर होना चाहिए कला। अच्छा देखिए महाराष्ट्र में बात करेंगे ना, एक छोटी सी भी फंक्शन होती है ना, जहाँ एंकर की जरूरत होती है, लाइव टेलीकास्ट की जरूरत होती है, मेहमान नवाजी बड़ी धूमधाम से होती है, एक महाराष्ट्र की बहुत बड़ी पहचान है। तो चलिए चौका आता हुआ यहाँ पर अंपायर देखिए, आज हमारे 3 अंपायर हम देख सकते हैं, निखिलेश भजवे सर, और उसके साथ देखिए बात करेंगे राजेंद्र पाटिल सर, और उसके साथ साथ दिनेश भामरे सर देखिए बात करेंगे। चौका आया लेकिन कहते ना चांद उतरा मेरे घर में, पर सितारों को गवारा नहीं हुआ। भला ही चौका आया लेकिन यहाँ पर जय दुर्गा सूर्य टीम को दबाव नहीं रहा। यहाँ से एक बढ़िया मुकाबला देखिए, यहाँ से उम्मीद किया गया था कि सुबह का पहला मैच हो जाता है, और सुबह का मैच देखिए हर टीम चाहते हैं जब भी कोई टूर्नामेंट में खेलने जाते हैं कि सुबह का ब्रेकफास्ट एक मजबूत हो जाए। और यहाँ पर जिस तरह से अक्षय पाटिल ने बल्लेबाजी की, ओ हो ये चले भाई, बड़ा हिट तो आया है, और खेमा में देखिए खुशियों बिल्कुल नहीं है। और यही तो बात का, चांदनी रात में बरसात बुरी लगती है, अगर घर में अर्थी हो तो फिर बारात बुरी लगती है। टीम हार के कगार पर हो तो उस छक्के से इतने खुश नहीं। बैटर भी देखिए, लेकिन कोई बात नहीं, आप अभ्यास करते रहिए। देखिए हर दिन टीम को कहीं 1, 2, 3 बहुत सारी टूर्नामेंट खेलना पड़ता है, उसके साथ नाइट मैचेस है, और जो मेहनत है ना, अभ्यास, वो आपका कहीं नहीं जाता है, मैच भलाई हाथ से निकल जाता है। अभी 6 गेंद रह गया, 18 रन बनाए। अगर 6 गेंद में 18 की जरूरत होती तो फिर इस समय देखिए मैदान में जो सन्नाटा है ना, वो सनसनी में बदल जाती है। लेकिन अगला मैच एक बढ़िया मुकाबला, निश्चित रूप से घर की टीम होगी, और उसके साथ साथ देखिए बात करेंगे मेहमान टीम। देखिए चेरवा कौन टीम, देखिए ये भी ज्यादा दूर नहीं भाई, नजदीक टीम है। चेरवा कौन बताएंगे शायद आज हम आपके हैं कौन घर के टीम के साथ। यहाँ पर फील्डर देखिए भाई, अगर गेंद देखिए छोटाओं के हाथों से अगर चौका भी हो जाता तो फिर भी शांत रहता। यहाँ पर क्राउड लीजिए, फील्ड लीजिए, बहुत बढ़िया देखिए 4 दिवसीय टूर्नामेंट से, और लाजवाब देखिए इस टूर्नामेंट का आयोजन नियोजन, और बहुत सारे देखिए मेहमान यहाँ से सुबह के समय है। और सुभाष धुमाल सर देखिए, मैं सुभाष सर हमेशा कहता हूँ बहुत सारे टूर्नामेंट में स्थानिक टीम को देखिए हर टूर्नामेंट में, लेकिन स्थानिक कमेंटेटर होना बहुत जरूरी रहता है। वहाँ के वातावरण से, वहाँ से देखिए कौन मेहमान कहाँ से आ रहे हैं, निश्चित रूप से पूरी तरह से वाकिफ है। और धुमाल सर बहुत सालों का आपका यहाँ पर 9 साल हो गया। जिस तरह से देखिए कल सिद्दीक भावेश सर ने 1000 टूर्नामेंट कंप्लीट किए, कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे। सुभाष धुमाल सर के पास बात करेंगे। थोड़ा इस साल देखिए जो इनका लुक रूप रहता है ना, इसलिए थोड़ा बदला हुआ है, क्योंकि
इनके पिताजी का ध्यान हुआ, जिसके कारण लेकिन क्रिकेट ने उन्हें उतना प्यार दिया है, इसलिए इस साल क्रिकेट में वो तो दिखेंगे, लेकिन शायद जिस रंग से वो दिखते हैं, जो लिबास से मुझे बात हुई उनकी, निश्चित रूप से शायद ज़्यादा फैशन में नहीं रहेंगे, ज़्यादा मॉडल में नहीं रहेंगे, लेकिन 2024 कुछ आखिरी की टूर्नामेंट में निश्चित रूप से उन्हें फिर से एक बार हम देखने में मिलेंगे। यानंतर सामना आपण पाहणार आहोत चेरोबाबी कोणगाव विपक्षी गावदेवी वेले आणि त्यानंतर सुमित कुमार केवणेदेव विरुद्ध नक्षत्र इंटरप्राइजेस चौदरपाडा संघाने सज्ज राहायचं आहे। त्यानंतर पहिल्या फेरीमध्ये शेवटचा सामना युग इलेव्हन अजबजंग भावाले बी विपक्षी एजी इंटरप्राइजेस बोडनोकर या दोन संघामध्ये असणार आहे। हाँ, तो चलिए यहाँ से बात करेंगे। सुभाष सर बहुत दुखी हुए थे, हमारे कमेंटेटर पैनल पूरी टेनिस क्रिकेट है, क्योंकि एक फैमिली के जैसे आज टेनिस क्रिकेट में देखिए हर कोई एक दूसरे के सुख दुख में शामिल होते हुए, और इस टूर्नामेंट में देखिए सभी का तहे दिल से स्वर्गीय मोनिका स्मृति चषक देखिए, और गांवदेवी क्रीड़ा मंडल स्वेले भाभी दादा थले निश्चित रूप से विद्यमान सदस्य निश्चित रूप से। और वेले में देखिए पहली मरतबा रबर बॉल पर मैं आया था, दीपू दादा माली देखिए कितन मुकादम, और उसके बाद देखिए सिलसिला इस मैच के मैन ऑफ द मैच तो चलिए यहाँ से मार्डन ओवर विकेट निकला है सुबह सर, लेकिन टारगेट बड़ा था, और जो बड़ा टारगेट कब बना